आपण अर्ज केला था अर्ज केले मुझे आरएस के नाम से अधिकारी। अरे भाई मैं आपको ये बोला था आपको अर्ज करना है, बाकी तो हमने दे दिए ना, पेपर वगैरह दे दिए। अब कुठे इधर जमा करेगा। तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय होता की चिकलठाण्याच्या मंडळीला आपण ज्या लोकांची घरं गेली आणि त्यांना तुम्ही तिथंच घरं देणार आहे याबद्दल मला तुम्ही त्याच्यानंतर जे एका बैठकीमध्ये आपण भेटून सांगितलं होतं की मी त्या संदर्भात विषय मार्गी लावतोय। हा एक विषय विशेषतः या शहरातल्या ज्या रस्त्यावरची घरं पाडली किंवा दुकानं पाडल्या गेल्या त्यांच्या संदर्भात काही चर्चा करायची होती, ती केली। ज्या ठिकाणी कब्रस्तानला जागा नाही, ज्या ठिकाणी पाण्याच्या टाकीला जागा नाही, किंबहुना दवाखान्याला जागा नाही, असे अनेक प्रश्न या शहरातले आणि विशेषतः फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील त्या सगळ्या कामाकरता वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या सगळ्या अधिकाऱ्याला एकत्र करून एक बैठक आपल्या महापालिकेचे प्रशासक आणि आयुक्त श्रीकांत साहेबांसोबत घेतली आणि आमचे सगळे विषय समजून घेऊन त्याच्यावर जिथं जिथं त्यांना स्पष्टपणे आम्हाला उत्तर देऊन काम करण्यात आलं, त्याबद्दल त्यांनी आम्हाला बऱ्यापैकी या गोष्टी समजून घेऊन काम मार्गी लावलेलं आहे। जे काही प्रलंबित विषय आहे त्याच्यातही त्यांनी अधिकाऱ्याला सांगितलं तपासून मला ताबडतोब कारवाई करा, लवकरात लवकर आमची ती कामं मार्गी लागेल असं मला खात्री आहे। जी मालमत्ता धारक पाडण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये आयुक्त साहेबांनी काय सूचना केलेल्या आहेत? त्यांना जे इल्लीगल बांधकाम होतं ते पाडण्यात आलं आणि जे डॉक्युमेंट ज्या प्रॉपर्टीज आता रोडमध्ये जातील त्यांना ते मोबदला देतील। गुंठेवारी काय उशीर काय आता त्यांचं म्हणणं असं आहे की मी गुंठेवारी कारण त्याच्यावर रजिस्टर होत 100% गुंठेवारी झाल्यावर रजिस्ट्री केली पाहिजे, हा कायदा आहे। आणखीन काय मुद्द्यावर विषयावर चर्चा झाली? याच्यापेक्षा काही नाही, बाकीचे विषय आहे। मालमत्ता धारकांना काय आव्हान करणार? रोशन गेटच्या पाण्याच्या टाकीचा विषय होता, बायजीपुराच्या पाण्याच्या टाकीचा विषय होता, असे खूप विषय होते शहरातले। दवाखान्याचे विषय होते, शाळेचा विषय होता, स्ट्रीट लाईटचा विषय होता, जे रस्त्यावर फिरणारे स्ट्रीट डॉग आहे, कुत्रे आहे, डुकरं आहे, त्यांना पकडण्याचा विषय होता। खूप बारके बारके विषय महापालिकेचे। सर, जालना रोड पाणीचे पाईपलाईन टाकण्याचे काम चालू आहे ते खूप स्लो चालू आहे आणि आता मागे जे सातारामध्ये एका खड्ड्यामध्ये एक 3 वर्षाचा बालक पडून मृत्यू झालेला आहे। स्वतः पालकमंत्री कमिशनर होते, आता एकही तरी ब्रॅकेट वगैरे काही लावलं नाही आणि काम खूप सुरू आहे, खूप ट्रॅफिक जाम होतं त्याच्यामुळे। ज्या ज्या ठिकाणी पाईपलाईनचं काम स्लो गोईंग सुरू आहे त्या संदर्भात सुद्धा आम्ही त्यांना बोललोय आणि ते म्हटले की आम्ही कॉन्ट्रॅक्टरला सांगून त्याला स्पीडअप करू। थँक्यू। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।